इचलकरंजीतील राणी लक्ष्मीबाई विद्यामंदिर शाळा क्रमांक 13 ला शिक्षण समिती सभापतीची अचानक भेट. 14 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. इचलकरंजी येथील राणी लक्ष्मीबाई विद्यामंदिर शाळा क्रमांक 13 इथं 22 एप्रिल 2026 इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण समितीच्या सभापती विद्या साळुंखे यांनी अचानक भेट देऊन शालेय कामकाजाची सखोल पाहणी केली. सकाळी 6:45 वाजता झालेल्या या भेटीत मनपा शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र घोडके, केंद्र मुख्याध्यापिका सविता माळी यांची उपस्थिती होती. परिपाठापासून ते सत्र 2 मधील पॅट परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्या पेपरपर्यंत तसेच शैक्षणिक कामकाज आणि शाळेतील भौतिक सुविधांची त्यांनी तपासणी केली. नुकत्याच जाहीर झालेल्या इचलकरंजी प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ITS शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी शहर स्तरावर गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल सभापती साळुंखे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी या गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सभापती साळुंखे यांनी शाळेची वाढती पटसंख्या, शैक्षणिक गुणवत्ता आणि नियोजनबद्ध कामकाजाचं कौतुक करत आवश्यक भौतिक सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान याच दिवशी पूर्वनियोजित कार्यक्रमांतर्गत ITS परीक्षेत शहर स्तरावर 14 आणि केंद्र स्तरावर 26 यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीता मोलकुंभार, उपाध्यक्ष ज्योती संधी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या परिश्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत झालेल्या वाढीबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका सावंत यांनी केलं. सूत्रसंचालन श्रीत कोदले यांनी केलं, तर आभार प्रदर्शन अध्यापिका माने यांनी केलं. या कार्यक्रमास यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.